पास झाला टाइमपास, चल बरं. गॅरी ऐक ना प्लीज, ऐक ना प्लीज, ऐक ना रे माझं प्लीज. बिहेव युअरसेल्फ. का बिहेव? आधी मी असं वागले तर तुला आवडायचं ना, मग आता मी जवळ आली तर काय झालंय चिडायला? शनाया बस झालं, तू तुझं प्लीज सामान घे आणि आत्ताच्या आत्ता जा. गॅरी ऐक ना प्लीज, चिडचिड नको करू ना, एकदा माझं ऐकून घे मला काय म्हणायचं ते. शनाया तू जा बरं इथून प्लीज. तू आठवू ना, तू आधी याच सगळ्या गोष्टींवर किती खुश व्हायचास, आता का असं वागतोयस विचित्र? हे बघ ऐक, एवढं काहीच नाही झालं आणि तू 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 एकदा बघ ना, तू माझ्याकडे बघ. तुला असं वाटतं मी वागेन तुझ्यासोबत असं? मी असं चुकूनही करू शकते का तुझ्यासोबत असं काही? प्लीज एकदा विचार कर ना. शनाया मला या कशातच अडकू नकोस प्लीज. मी डॅडी ऐक, मी खरंच काही मुद्दाम करत नाहीये. मला तुला खूप दिवस झाले काहीतरी सांगायचं होतं, मला बोलायचंय तुझ्याशी, पण तू काहीच ऐकून घेत नाहीयेस. आणि तुला माहितीये तू आयुष्यात नसताना माझ्या सगळीकडे प्रॉब्लेम्स होत आहेत माहितीये. ते भक्तीकडे राहायला गेले, ती पण मला राहू नाही देते. प्लीज बघ ना माझ्याकडे. अच्छा नाही म्हणजे तुला राहायला घर हवंय म्हणून ही सगळी नाटकं करतेस? मी नाटकं नाही करत आहे, मी तुला तेच सांगते ना. आणि तू कोणाचं डोक्यात घेऊन बसलाय गॅरी? कुणाला आणि माझा काही संबंध नाहीये. ऐक ऐक ऐक, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ प्लीज. बघ कुणाला माझा पास्ट होता, त्याचा आणि माझा काही संबंध नाहीये आता. तू जे काही बघितलंस ते खरंच खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग होतं, त्यातलं काहीच खरं नव्हतं, खरंच खरं नव्हतं. त्याने माझं तुझ्यावर प्रेम आहे यार, मला खरंच फक्त तूच आवडतोस. We've been together for more than an year now, आणि तुला अजूनही विश्वास नाहीये का रे माझ्यावर? म्हणजे तुझ्यासारखा हँडसम बॉयफ्रेंड सोडून मी का त्या कोणाच्या मागे लागेन? प्लीज बिलीव्ह मी, आय रिअली लव्ह यू. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. प्लीज एकदा माझ्या बाजूने विचार कर ना, प्लीज मला सोडून जाऊ नको प्लीज गॅरी, प्लीज 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 नको जाऊ, प्लीज नको जाऊ. प्लीज मी येते नाही तर परत राहायला, प्लीज आपण दोघं राहू ना आधी करते प्लीज. शनाया बस, स्टॉप इट. तुला जर असं वाटत असेल ना तुझ्या अशा लाडात येण्यामुळे माझ्यावर काही परिणाम होईल, असं काही होणार नाहीये. माझ्या डोळ्यांवर आतापर्यंत धुंदी चढली होती, जी आता सगळी हटली आहे. त्यामुळे तू खरी कोण आहेस हे आता मला नीट माहिती आहे. तुझी आणि राधिकाची बरोबरी होऊच नाही शकत. व्हॉट राधिका? काय सारखं राधिका राधिका? मला तिच्याशी कम्पेअर करायचं नाही हा. अगं तुझी कंपॅरिझन तिच्याशी होऊच शकत नाही. मला वाटलं तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर. शनाया माझंच प्रेम होतं तुझ्यावर, एकतर्फी. तू जे काही केलंस ना तो सगळा बनाव होता, फसवेगिरी. नाही मला आता काही ऐकायचं नाही आणि तू अशी ऐकणार नाहीस. गॅरी प्लीज ऐक माझं, तुला खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग झालंय. गॅरी प्लीज ऐक ना माझं, एकदा मिसअंडरस्टँडिंग झालंय यार. शन्या, मी सामान घ्यायला आले होते बघ. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तू इथे का बरं आली होतीस ते. शन्या, मी काही तुला रागवणार नाही आणि ओरडणारही नाही. मला फक्त इतकंच सांग, बाई असं काऊन वागतेस तू? मला तर आता तुझी किवही येत नाही. शन्या, तू स्वतःला इतकं परावलंबी करून घेतलंस ना, पैशांसाठी तू असलं काही करायला तयार. काही म्हणजे? काही म्हणजे काही. हे न कळण्या इतकी भोळी नाहीच आहेस. पण शन्या, आयुष्य इतकं सोपं नाहीये. हे असं पैसा पैसा करत बसशील ना
तर ना तुझ्याजवळ तुझी हक्काची माणसं राहतील ना हक्काचं घर. आणि असं दुसऱ्यांनी कमावलेल्या पैशावरती किती दिवस मजा मारणार आहेस ग? स्वतः मेहनत कर, स्वतः पैसे कमव. कधीतरी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून दुसऱ्याला खाऊ घाल, म्हणजे तुला कळेल आनंद म्हणजे काय असतो ते. जाऊ मी. नाही शन्या, आज तुला ऐकून घ्यावंच लागेल. एक बाई म्हणून नाही, कोणी जन्मापासून वाईट नसतं, तूही वाईट नसशील, पण माणसाची परिस्थिती त्या माणसाला वाईट बनवते. शन्या, तुला वाटत असेल का तू माझी दुश्मन आहेस म्हणून? दुश्मन का काय मला माहित नाही, पण एवढं मात्र नक्की का परिस्थिती दुश्मन होती. शन्या, एक गोष्ट नक्की का मी यांना डिवोर्स देणार नाही, आणि ते तुला आता विचारणार नाही. त्यामुळे एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न करून टाक. झालं लेक्चर देऊ? गॅरीला माझ्यापासून हिसकावून घेतलेस तू, वर मला काय? एक मिनिट. हे बघ, तू माझा नवरा उसना घेतलाय, आणि उसना घेतलेलं कधी ना कधी तरी परत करावंच लागतं ना बाई. बाय. सगळं नीट आहे ना? हो रे होती, सगळं नीट आहे. आज तर शिक्कामोर्तब झालाय. शन्या यांच्या मनात पार उतरली. कुठल्याही मोहाला बळी न पडता यांनी शन्याला झिडकारलंय. मला तर असं वाटत होतं का यांना जाऊन मिठीच मारावी. मला समजतंय तुला काय वाटतंय, पण लगेच कुठल्याही निष्कर्षावर येऊ नकोस. अगं, गुरुलाही तुझी किंमत कळू दे. पण ह्या निमित्ताने का होईना गुरुनाथचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे कळलं ना. रेवती, तुला कदाचित पटणार नाही, पण प्रत्येक बाईच्या आयुष्यात नवऱ्याची खूप गरज असते ग. तो जर तिच्या बरोबर असेल ना, तर ती बाई जगातली कुठलीही गोष्ट करू शकते. पण नवरा नसलेली एकटी बाई ती कुठे कुठे पुरी पडणार आहे. राधिका, अगं काय बोलतीयस तू? आजच्या काळातली स्त्री आहेस ना, असे कसे विचार तुझे? हे बघ, ह्या जगात स्वतःच्या हिमतीवर उभ्या राहिलेल्या अनेक स्त्रिया आहेत. असा विचार करायचा नाही. हो, पण तुझ्या बाबतीत ह्याची खात्री आहे की तू गुरुनाथ शिवाय कधीच राहू शकणार नाहीस. तरी सुद्धा स्वतःवर विश्वास ठेव, आणि जसं तुला वाटतंय तसं झालं ना, तर तुला आणि गुरुनाथला कुणीच कधीच वेगळं करू शकणार नाही. मी गेम पण नाही जिंकत आहे. एक पण बघते काय करतेस तू? बोर झाला मला. बोर झालाय ना तुला? मग एक काम कर, उठ, झाडू हातात घे आणि घराची झाडझूड कर. तसंही आज माझा साफसफाई करायचा मूड आहे. चल चल उठ लवकर. तुझ्यामुळे तर तू कर ना. मला नाही करायची जाडजूड. जाडझूड नाही ग, झाडझूड असा शब्द येतो. व्हॉटएव्हर. बघते, मला नाही जमणार ग. मला कुठे येतं काही. कसं नाही जमणार? तुला जमवावंच लागेल. जर तुला इथे राहायचं असेल ना शनाया, तर आठवड्यातनं हे काम तुला एकदा करावंच लागेल. मी नाही करणार. मग काय मी करू? तुला दिसतंय ना मी पेपर तपासते. तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाही बसलीये मी. बघते, मी हातात कधी झाडू धरला पण नाहीये ग. ही सगळी कामं सर्वंट्सची असतात ना. सर्वंट असतात श्रीमंतांच्या घरी. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ना ही असली कामं स्वतःच्या स्वतः करावी लागतात. कळलं? चल उठ पटकन, तू झाडझूड करायला घे. आज सगळे पडदे धुवायचे आहेत, खिडक्या पुसायच्या आहेत
आणि कालची भांडी सुद्धा उरली ती पण घासून घे ना. हा, मग नंतर मी तुला मस्त खायला देईन गरम गरम वरण भात. हा, ते यार कसली बोर आहे यार तू. काय तुला हे पकाऊ कामं करण्यात थ्रिल मिळतं मला माहिती नाही. आणि वरण भात काय वरण भात, मी काय बच्चा आहे वरण भात खायला? अगं एवढे दिवस होतीस ना तू बच्चा. हा, आणि अजूनही आहेस की. वयाने वाढली आहेस फक्त, अकलेने मात्र बच्चाच आहेस. ए बाबा, ए तू उठ ग आधी आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या घाल बघू. चल चल घड्या घाल. ते प्लीज ना. तुला माहितीये मी झाडू वगैरे असं काही केलं ना की मग मला त्या धुळीने अलर्जी होते खूप, आणि मला खूप शिंका येतात आणि मग तुलाच त्रास होईल. नको ना प्लीज, मला नाही जमणार. जमेल. आणि डस्ट नाही हा जाणार नाकात. थांब. ए काय आणि मी श्वास कसा घेऊ आता? तोंडाने घे. हा, चल आता सुरुवात कर कामाला पटकन. आणि पटापट कामं करायची असं नाही. त्याशिवाय तुला जेवायला नाही मिळणार. अरे यार फक्त असं नको करू ना please. मग ते खरंच नाही देणार मला खायला. वाईट वागतेस ग माझ्याशी तू. एवढं काम तर मी माझ्या घरी नाही केलं तर. टीव्हीच्या इकडे कपडा आहे, आधी टीव्ही पुसून घे. हाय गॅरी. काय झालं? झोप नाही येऊन राहिली का? डोळे मिटा बरं. हे असं काय होतंय मला? शनायाला मी विसरू काय नाही शकत? राधिकाची मनापासून माफी का नाही मागता येते मला? माणूस एकाच वेळेला दोघींवर प्रेम करू शकतो? शाय, डोकं फुटायची वेळ आली. राधिका, ए, हा डबे. नानीजी, आज यांच्यासाठी पण डबा दिलाय ना? तुम्ही रघुभाऊजींना निरोप सांगाल का हा डबा यांना द्यायचा आहे म्हणून? हो सांगते. हा. पण आता तू निघ ना, मीटिंग आहे ना तुझी. हो ना नानीजी, निघून राहिले. नानीजी, आज खूप लोक येणार आहेत बर का. अर्थात कामासाठी खूप लोक लागणार पण आहेत. हा, आणि मी वस्तीतल्या बायकांनाही भेटून येते. हो हे सगळं कर, पण एवढी दगदग कशाला करायला पाहिजे? आज तुला आता मीटिंगला जायचं होतं ना, मग डबे मी केले असते की. कशाला 4 वाजता उठलीस? आणि मी म्हणते जाग येते कशी तुला एवढ्या लवकर? अहो नानीजी, काम असलं ना का मला बरोबर जाग येते. काम आहे म्हटल्यानंतर मी 4 वाजता उठणारच. आणि अर्थात माझ्या अंगात आळस नाहीच आहे ना. आमच्या बाबांना आळस केलेला आवडायचंच नाही. त्यांच्या एका हक्केनं मी आणि दादा. काय काय झालं? या नवीन कामाचं दादाला काही सांगितलंच नाही ना. नानीजी, आज संध्याकाळी येताना मी त्याच्याकडे पण जाऊन येते. मी एक सुचवते तुला. हे बघ असं कर ना, तू आता घाईघाईने जा लवकर मीटिंगला, पण त्याला फोन करून सांग की रात्री घरीच आहे म्हणावं जेवायला. म्हणजे आरामात बोलता येईल ना तुम्हाला. जा आता, निघ लवकर. बरं नानीजी, येते. सांगते, सगळ्यांचे निरोप सांगते. जा आता. हो. फॅन्टास्टिक.
आय एम सो प्राऊड ऑफ यू गुरु. तू तुझ्या इमोशन्सवर संयम ठेवलंस आणि शनाला घरातनं बाहेर काढलंस. बरं झालं. आनंद, पण ते वाटतं तेवढं सोपं नव्हतं. मला अजूनही त्रास होतोय रे, आणि हे सगळं स्वीकारणं माझ्यासाठी म्हणावं तेवढं सोपं नाहीये. गुरु मैं समझ सकता हूँ यार. तुझं ना त्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल हँडसेट सारखं झालं. म्हणजे बघ ना, ते जे जुने ब्लॅक अँड व्हाईट हँडसेट होते ना, एक लिमिटेशन होती. म्हणून मेसेजेस लवकरच फुल व्हायचे. आणि जोपर्यंत जुने मेसेजेस आपण डिलीट करत नव्हतो तोपर्यंत नवीन मेसेजेस येऊ शकत नव्हते. कळतंय का? अरे तुझ्या जुन्या आठवणी डिलीट करून टाक, तरच नवीन मेमरीजना जागा मिळेल. आणि गुरु, ही ना एक 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 फेज आहे आयुष्याची, ती निघून जाईल यार. आय विश तू म्हणतोस तसं होईल सगळं. होईल रे. आणि चला, आता आपल्याला ही चर्चा करायची नाही. ओके सर, एक महत्वाची मीटिंग आहे आता, सो आपण तयारी करूया. हो चला चला. बरं, जाता आता जेनीला एक हे गुरु, गुरु क्या हो रहा है यार? कशापाई बोलवलं राधिका ताई? कमळा, आपल्याला नवीन काम मिळून राहिलं. खरं की काय? पण हा, काम मोठं आहे, मेहनत जास्त आहे. पण हे काम आपल्याला कमीत कमी वेळात पूर्ण करायचंय. करू की ताई? त्यात काय? काय ग कमळा? हो ना. हा, काम म्हटल्यानंतर तुमचे चेहरे एकदम खुलून गेले. मला माहिती आहे तुमच्यात उत्साह आला असेल. असं एकदम बैताडासारखं कामाला सुरुवात नाही करायची. आधी आपल्याला कामाचं नियोजन करायला लागेल. नियोजन म्हणजे? नियोजन म्हणजे आपण दिवसभरात किती काम करणार आहोत, काय काम करणार आहोत, हे एकदा ठरवून घ्यायचं. एकदा ध्येय ठरवलं ना, का काम करायला उत्साह येईल आणि कामाचा ताणही जाणवणार नाही. काय मग, सगळे तयार आहात ना? हो हो हो, नक्की नक्की. बरं झालं राधिका ताई, मला तर काळजीच लागून राहिली होती. पुढच्या महिन्यात मुलाची फी भरायची होती. आणि बघा ना, देवाच्या कृपेने काम बी मिळालं. खरे, देवाच्या कृपेने काम मिळालंय ना, आता त्याचं सोनं करूया. राधिका ताई, इथे प्रत्येक बाईला पैशाची आणि कामाची गरज आहे, आणि तुमच्या सोबत काम करताना मला लई समाधान वाटते. आणि मुख्य म्हणजे स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद काही औरच असतो ना. चला मग कामाला सुरुवात करूया. काम हो, करूया. काय कसं आहे? तू तू ठीक आहेस ना? हे घे. पाणी घे, पाणी घे प्लीज. बरं वाटेल. जेनी, येस सर. तुम्ही सगळे पटकन आत या, गुरु सरांना चक्कर येते. येस सर. बरं वाटतंय का थोडं? नक्की? हो. का शुगर वगैरे हवं का तुला? सर, व्हॉट हॅपन्ड? काय झालं सर? अचानक चक्कर कशी आली? नाही, अचानक थोडं गरगरायला झालं आणि विकनेस आला, पण आय एम फाईन. ओके. थकवा आणि त्यात स्ट्रेस. सर, तुम्ही प्लीज डोळे मिटून बसून राहा. हा जेनी, येस सर. मला वाटतं आपण मीटिंग पोस्टपोन करूया. नाही नाही, आनंद, पोस्टपोन करू नका. मी येतो. सर, सर सर बट व्हाय? हा 8 तास कशासाठी? मीटिंग नंतर घेतली तरी चालेल. अँड इफ यू डोंट माइंड, मी आणि जेनी सगळं हँडल करतो. पण प्लीज तुम्ही आता घरी जा. आनंद, यांना घरी सोडून ये. येस. चल चल गुरु, मी येतोय. चल चल. हळू हळू. सांभाळू. सर टेक केअर. सांभाळून.
गरज वाटली तर डॉक्टरला बोलवून घे रे आनंद. हळू आरामात. सावकाश सावकाश. जमतंय ना? सर काय झालं सरांना? काही नाही, डोंट वरी. त्यांना फक्त थोडे चक्कर येत आहेत. मी घेऊन जातोय घरी, तर तुम्ही जा, काम करा. हो, चला.